तो हॅलो माझ्या पिल्लांनो, परत तुम्हा सर्वांचं ऋतू मॅथ्स या सुंदर अशा चॅनलवर स्वागत आहे. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये बाळांनो आपण प्रोबॅबिलिटीवर आलेला आणखीन एक क्वेश्चन डिस्कस करतोय, जो की 3 मार्काला विचारला गेलेला आहे. बघा, तुम्हाला वाटतंय सर पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न असते का? माय पुस्तकाच्या बाहेरचे एक प्रश्न नसते, लक्षात ठेवा. फक्त नंबर वगैरे चेंज होते, बाकी काही नाही. आता इथं काय म्हणले की अ बॅग कंटेन 3 रेड बॉल्स, 3 व्हाईट बॉल्स, 3 ग्रीन बॉल्स अँड 3 ब्लॅक बॉल्स. बाळ नीट लक्ष दे सोनिया, ही बॅग आहे माय बॅग. ह्या बॅग मध्ये काय म्हणले सर? काय म्हणले की ग्रीन बॉल किती आहेत? ग्रीन बॉल सर, ग्रीन बॉल 3 आहेत. रेड बॉल किती आहेत सर? रेड बॉल 3 आहेत. व्हाईट बॉल किती आहेत तर सर? व्हाईट बॉल 3 आहेत. आणि ब्लॅक बॉल ब्लॅक किती आहेत माय? 3. मग मला सांगा टोटल बॉल किती झाले पिल्लू ह्या बॅग मध्ये? सर ह्या बॅग मध्ये टोटल बॉल झाले 12. किती झाले पिल्लू? 12. आता नीट लक्ष दे. आता समजा आपल्याला काय विचारले गेले की वन बॅग नाही तर 1 बॉल आहे बाळांनो. 1 बॉल इज पिक्ड अप फ्रॉम द बॅग ऍट रॅन्डम. कळायला लागले का? आणि तुम्हाला विचारले काय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द बॉल ड्रॉन इज व्हाईट अँड नॉट व्हाईट. आता मला सांग सोन्या, व्हाईट बॉल किती आहेत? 3. बरोबर आहे. ह्याचं सॅम्पल स्पेस काय मिळायला लागले? 12. पण ह्या इव्हेंटचं सॅम्पल स्पेस काय मिळेल? 3 मिळेल. आणि जे नॉट व्हाईट आहेत, नॉट व्हाईट याचा अर्थ काय आहे की बाबा रे, हे ग्रीन, हे रेड आणि हे ब्लॅक, हे व्हाईट आहेत का रे बाळांनो? नाही सर. मग हे किती झाले? 9. म्हणजे फर्स्ट तुमची जी प्रोबॅबिलिटी येणार आहे ती येईल तुमचं 3/12. म्हणजे हा येईल 1/4 आणि 9/12, तर हा येईल तुमचं 3/4. हा आता हे ह्याला आन्सर. पण लिहायचं कसं ते सांगतोय, नीट लक्ष द्या. आता लिहायचं कसं सर ह्याला बघा. आता जे रेड बॉल आहेत तर आपण काय मानून घेऊया? लेट. बघा लिहायचं कसं सांगतोय, नीट लक्ष द्या बाळांनो. लेट रेड बॉल बी R1, R2 आणि R3. ग्रीन बॉल्स बी G1, G2, G3. कळायला लागले का? ग्रीन झालं. व्हाईट बॉल्स बी W1, W2 आणि W3. समजायला लागले का? नंतर ब्लॅक बॉल्स बी B1, B2 आणि B3. समजायला लागले का इथपर्यंत? हो सर. मग मला सांग माझ्या सोन्या, काय सर काय सांगायचं? आता याचा सॅम्पल स्पेस काय तयार होईल? तर सॅम्पल स्पेस तयार झाला सर. सॅम्पल स्पेसला आपण एस न डिनोट करतो, लक्षात ठेवा. कशानं? तर एस न. तर काय तयार झाला? R1, R2, R3, G1, G2, G3. नंतर B1, B2, B3. नंतर W1, W2 आणि W3. कळायला लागले सोनू? हो सर. मला सांग बाळा, N(S) किती आलं? सर हे 12 आलं. किती आलं? 12. समजायला लागले? असं लिहायचं स्टेप बाय स्टेप, तरच मार्क मिळत असतात बरं का, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये काय म्हणले, आणखीन काय म्हणलंय सर की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द बॉल ड्रॉन इज व्हाईट. मग लिहा फर्स्ट, लेट इव्हेंट ए बी दी. काय लिहायचंय? लेट इव्हेंट ए बी दी बॉल ड्रॉन फ्रॉम दी बॅग इज व्हाईट. समजलं? इथपर्यंत कळायला लागले? मग या इव्हेंट मध्ये कोणते कोणते पॉइंट येतील? तर सर या इव्हेंट मध्ये पॉइंट येतील आपले बाळांनो, नीट लक्ष द्या. या इव्हेंट मध्ये कोणते कोणते पॉइंट येतील पिल्लांनो? सर ए व्हाईट म्हणले, W1, W2, W3.
समजायला लागले का? इथपर्यंत काय अडचण आहे का? मग एन ऑफ ए किती झालं बाळा? सर एन ऑफ ए झालं 3. आता याचं काय फाइंड करायचंय? प्रोबॅबिलिटी. मग प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय रे पिल्लू? काय सर? बघा, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. बरोबर आहे. एन ऑफ ए किती आले बाळा? सर 3. किती आले हे? 12. हा किती आला पिल्लू? 1/4. इथपर्यंत कळायला लागले का? हो सर. आता बघ बाळा, सेकंड काय म्हणलं गेले? काय म्हणले सर सेकंड? है ना, नॉट वाईट, लेट इव्हेंट बी. आता लिहायचं कसं बघा? लेट इव्हेंट बी काय लिहा? दॅट द बॉल ड्रॉन फ्रॉम दी बॅग इज नॉट वाईट. समजायला लागले का बाळा? आता नॉट वाईट आहे म्हणल्यावर मग मला सांग, वाईट तर सोडून बाकी सगळं येईल की नाही रे? बघ बरं, बी झालं वाईट तर सोडून, G1 G2 G3 R1 R2 R3 B1 B2 B3. समजायला लागले का? नीट लक्ष दे. आता बी मध्ये किती झाले हे सगळे सांगा बरं. एन ऑफ बी किती आलं? एन ऑफ बी सर हे आलं 9. मग पी ऑफ बी चा फॉर्म्युला तर काय बाळांनो? एन ऑफ बी रे का? हा, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आले? 9/12. हा किती आलं रे सोनू? सर 3/4. समजायला लागले का? आशा करतो बाळांनो की तुम्हाला हा क्वेश्चन अतिशय चांगल्या प्रकारे समजला असेल. आणि जर तुम्हाला हा क्वेश्चन अतिशय चांगल्या प्रकारे समजला असेल तर तुम्ही ह्या चॅनलची लिंक आपल्या मित्रमंडळात नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. का बरं शेअर करायचे? कारण की आपणच फक्त मराठीमधून PYQ घेऊन येत आलोत बघा, लक्षात ठेवा. कळायला लागले का? तर चला, तुम्हाला परीक्षेसाठी तुम्ही खूप सारा अभ्यास करताल असं मी आशा करतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.